मला आता प्रश्न पडलाय मी व्हिडिओ बनवायची की नाही, कारण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज तर येतात पण लाईक आणि सबस्क्रायबर नाही येत आहे त्याच्यामुळं. गुड मॉर्निंग, मी नंदिनी. सकाळी सकाळी उठले तर जरा आज अंधारच होता, दिवस उजळायचा होता आणि माझ्या व्हिडिओ संपूर्ण लोक येतात बघतात पण लाईक कोणी करत नाही, सबस्क्राईब पण नाही करत आहे. मग सकाळी उठले आणि छान आज मला डोसा बनवायचा होता, तर चटणी वगैरे छान रेडी करून घेतली आणि डोस्याची संपूर्ण रेसिपी मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकली आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. छान हिरवी चटणी, आलूची चटणी आणि छान क्रिस्पी डोसे बनवून घेतले. नंतर घरातील कामं आटपवले आणि हे व्हिटॅमिन डीचं शॉट्स आहेत, ते मला डॉक्टरने दिलेले. हे का दिले हे मला नक्की नाही माहिती, पण हे इतके महाग आहे की लिटरली ही 5 ml ची बॉटल 80 रुपयाला आहे. तर मला तोच विचार आहे, याला घ्यायचं आहे की बस असं सजावट म्हणून ठेवून द्यायचं. नंतर मी काल मार्केटमधनं कोथिंबीर आणलेली. छान गावरान कोथिंबीर होती. म्हटलं जरा तोडून घ्यावी, कारण तसंच ठेवलं तर एक तर ते शिजून जातं, नाही तर खराब होतं. म्हणून छान क्लीन करून घेतली पटापट. जे खराब होतं ते काढलं आणि नंतर जरा बाहेर मार्केटला जायला निघाली. आणि आज गजानन महाराज यांचा प्रकट दिवस. तर जाता जाता एक माहिती पडलं की खोपोलीमध्ये शास्त्री नगर येथे एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. तर तिथे गेलेलो, कारण आम्हाला माहिती नव्हतं. तर असं शोधत मॅप टाकून गुगलला गेलो आणि इथे छान पिठलं भाकर आणि बुंदीच्या लाडूचा प्रसाद होता. पाया वगैरे लागल्या, दर्शन घेतले आणि प्रसाद पण घेऊन घेतला. आज गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन होता आणि इथे छान असं भजन मंडळ होतं. भजन मंडळ बघून छान आनंद झाला. खूप ओल्ड एजेस मंडळी होती आणि म्हणजे देवामध्ये लीन, भजनामध्ये लीन त्यांचं चालू होतं. आम्ही पण प्रसाद वगैरे घेतला आणि नंतर घरी परत आले. तर मला भूक नव्हतीच, कारण मी ऑलरेडी तिथून प्रसाद वगैरे घेऊन आलेली. तर मी काही जेवण केलं नाही, थोडं यांच्यासाठी बनवून घेतलं. हॅपी चॉकलेट. व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नुसतं बघूनच जाऊ नका, तर सपोर्ट करा. तुम्ही बघता, व्ह्यूज येतात. हॅपी चॉकलेट डे. थँक्यू. भेटूया उद्या.